केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची ठाकरे सेनेवर टीका। मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं बहुमत होऊ शकत नाही, किती पक्ष एकत्र केले तरी उपयोग नाही, प्रतापराव जाधव यांचा टोला। रत्नागिरी शहराचा विकास हाच अजेंडा, पुढील 5 वर्ष विकास अजेंडा राहणार, आमदार किरण सामंत यांचं वक्तव्य। आज उत्तर भारतीयांची मौनी अमावस्या, रामकुंडावर स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी, स्नान करण्यासाठी उत्तर भारतीय भाविकांची गर्दी। अमरावती महानगरपालिकेमध्ये राहणार महिला राज, 87 जागेपैकी 45 जागेवर महिला नगरसेवक आल्या निवडून। सातारा जिल्ह्यातील पुणे बंगळुरू महामार्गावरील खंबाटकीचा नवा बोगदा सुरू, पुढील 8 दिवस बोगद्याची चाचणी होणार, मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू ठेवण्यात येणार। सांगलीत मतमोजणीनंतर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई, बेदारकपणे दुचाकी चालवणाऱ्या 328 जणांविरोधात कारवाई, दुचाकी चालकांवर एकूण 1,48,200 रुपयांचा दंड। 10-12 वर्षात जातीभेद संपुष्टात येईल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन। सर्व समाजांना सोबत घेऊन देश वैभव संपन्न करण्याचा संघाचा प्रयत्न, मोहन भागवत यांचा सल्ला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।